नमस्कार मित्रांनो, आजच्या आपल्या कथेचं नाव आहे कालबंधन अंतिम भाग. आणि या कथेच्या लेखिका आहेत आरती सोळगे. जर तुम्ही या कथेचे पहिले भाग ऐकले नसतील तर ते भाग ऐकूनच या भागाला ऐकण्यास सुरुवात करावी. लेखिकेच्या लेखणीला सन्मान देऊन आपण आजच्या आपल्या कथेला सुरुवात करूयात. पण त्या अगोदर तुम्हाला जर या चॅनलवरील कथा आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करा. चला तर मग कथेला सुरुवात करू. महाराज विक्रमादित्य यांचा दरबार बंद होता. ते दुःखातून बाहेर येत नव्हते. तिकडे राजा रुद्रदामाच्या दरबारात सोमदत्त दरबारात सेनापतीच्या आसनावर विराजमान झाले होते. इकडे गुप्तचरांकडून राजकुमार विक्रमचरित यांच्या मृत्यूची खबर पोहोचली होती. राजा रुद्रदामाच्या दरबारात उल्हासाचे वातावरण होते. राजा रुद्रदामा दरबारात येण्याची सर्वजण वाट पाहत होते. ते येताच सर्वजण उठून उभे राहिले. राजा रुद्रदामांनी सर्वांना इशाऱ्याने बसण्याचा इशारा केला व स्वतःही आसनस्थ झाले. त्यांनी गुप्तचर प्रमुखांना बोलण्याची आज्ञा दिली. गुप्तचर प्रमुख म्हणाले, हे महामहिम, मिहिरांच्या भविष्यवाणीनुसार राजकुमार यांचा मृत्यू झाला आहे. आता त्यांची पुढील भविष्यवाणी. राजा रुद्रदामांनी हात वर करून त्यांना थांबण्यास सांगितले. ते बोलले, या सर्वांची चर्चा गुप्त कक्षामध्ये होईल व दरबाराचे पुढील काम सुरू केले. काही जनतेची कैफियत व इतर कामे उरकून दरबार संपल्याचे जाहीर केले व सर्वजण गुप्त कक्षामध्ये दाखल झाले. गुप्त कक्षामध्ये दाखल होताच सर्वप्रथम कक्षाचे सर्व दरवाजे बंद करण्यात आले व पुढील चर्चेस सुरुवात झाली. रुद्रदामा म्हणाले, मिहिर यांची भविष्यवाणी तर खरी ठरली. आता पुढील भविष्यवाणी खरी होणार. त्यानुसार आपण योजनेस सुरुवात करूया. सर्वांनी माना डोलावल्या. इतक्यात सेनापती अरिशंत म्हणजेच सोमदत्त उभे राहिले व म्हणाले, महामहिम, दुसरी भविष्यवाणी अशी होती की युवराजांच्या मृत्यूनंतर येणाऱ्या महाशिवरात्री व त्यानंतर येणारी अमावस्या या पंधरवाड्यात ते रहस्यमयी शोध चोरीस जातील. म्हणजे आपल्याकडे अजून 7 मासाचा काळ आहे. आपण पण घाई गडबड न करता या 7 महिन्यांमध्ये सर्व माहिती काढावी व महाशिवरात्रीनंतर आपली रहस्यमय शोध मिळवण्याची योजना आखावी. रुद्रदामा म्हणाले, म्हणजे आपण या 7 मासामध्ये आपल्या निष्णात गुप्तचराकरवी ते शोध रहस्य आपण उडवू शकतो. सेनापती अरिशंत म्हणजेच सोमदत्त म्हणाले, नाही महामहिम, भविष्यवाणीनुसार चोरी ही महाशिवरात्री नंतरच होईल. परंतु जर अगोदर आपण काही प्रयत्न केला तर चोरी तर होणार नाही, पण महाराज विक्रमादित्य यांचे रक्षक सावध होतील व त्यानंतर आपल्या अडचणीत वाढ होईल. त्यापेक्षा फक्त माहिती काढण्यात यावी व चोरे कर्म मिहिर यांनी सांगितलेल्या वेळेतच करावे तर यशाची हमी आहे. महाराजांनी संमतीदर्शक मान डोलावली व त्याप्रमाणे करण्याच्या सूचना दिल्या व गुप्त खलबते समाप्त झाली. सेनापती अरिशंत म्हणजेच सोमदत्त म्हणाले, महामहिम, मी गुप्त वेश धारण करून विक्रमादित्य यांच्या राज्यात जातो व तेथे काय चालले आहे याची माहिती घेतो. येणाऱ्या आपल्या गुप्तचरांना तेथेच माझी भेट घेण्यास सांगा. रुद्रदामांनी संमती दर्शवली व जाण्याची आज्ञा दिली. सोमदत्त लगबगीने उज्जैनीकडे निघाले. तिकडे उज्जैनी नगरीत महाराज विक्रमादित्य शोकातून बाहेर येत नव्हते. सर्व राजकारभार ठप्प झाला होता. कोणाची याबद्दल बोलण्याची हिंमत होत नव्हती. सोमदत्त महाराज विक्रमादित्य यांच्या जवळ पोहोचले. इतक्यात द्वारपालाने कक्षात येऊन शबरस्वामी यांच्या आगमनाची सूचना दिली. महाराजांनी महागुरु शबरस्वामी यांचे स्वागत केले. स्वामींनी हात उंचावून आशीर्वाद दिला व म्हणाले, महाराज, मला आपल्याशी फार महत्वाची गुप्तवार्ता करायची आहे. त्यावेळेस अय्यार सोमदत्त व ज्योतिर्विद मिहिर यांच्याशिवाय सोबत कुणी असू नये. महाराजांनी त्यांना तात्काळ गुप्त कक्षात बसवण्याची आज्ञा केली व स्वतःही ज्योतिर्विद मिहिर व सोमदत्तासोबत गुप्त कक्षाकडे चालले. गुप्त कक्षात येताच त्यांनी शबरस्वामींना आसनस्थ होण्याची विनंती केली.
व स्वतःही विराजमान झाले. शबर स्वामींनी एक वेळ सर्वांवर नजर फिरवली व शांतपणे बोलण्यास सुरुवात केली. सर्वप्रथम महाराज, मी आपल्या दुःखात सहभागी आहे. देव राजकुमार विक्रमचरित यांच्या आत्म्यास शांती देव. महाराज, आपले दुःख फार मोठे आहे, परंतु भविष्यात भारतवर्षावरती येऊ घातलेले संकट त्यापेक्षाही मोठे आहे व त्याची तात्काळ उपाययोजना केली नाही तर त्याची फळे पूर्ण भारतवर्षास भोगावी लागतील. महाराज म्हणाले, आपण मिहीर यांच्या भविष्यवाणीबद्दल बोलत आहात का? त्यावर स्वामी म्हणाले, होय महाराज, मी त्याबद्दलच बोलत आहे आणि विधात्याच्या योजनेनुसार ही भविष्यवाणी 100% खरी ठरणार आहे. महाराज विक्रमादित्य, सोमदत्त व मिहीर चिंताक्रांत झाले. महाराज म्हणाले, मग यावर काही उपाय? शबर स्वामी उत्तरले, त्यासाठी चर्चा करण्यासाठी आपण येथे जमलो आहोत. स्वामींनी सोमदत्तांना विचारलं, सोमदत्ता, तुमची जबाबदारी पूर्ण केली का? सोमदत्त म्हणाले, होय महागुरु. महाराजांनी सोमदत्ताकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिले. सोमदत्त यांनी सांगितले, महाराज, मी ज्या 5 व्यक्ती आपल्या राज्यामध्ये जमा केल्या व प्रशिक्षित केल्यात त्यांना शोधण्याची जबाबदारी महागुरु शबर स्वामींनी मला दिली होती. महाराजांनी महागुरुकडे पाहिले. स्वामी उत्तरले, महाराज, काही गोष्टी किंवा शोध हे त्यांच्या जरुरतेच्या वेळीच लागते तरच ते योग्य असते. कारण समाजामध्ये व साधनांमध्ये हळूहळू सुधारणा व बदल होत असतात. परंतु काही गोष्टी ज्या काही शतके अगोदरच शोधल्या गेल्या तर त्यांचा रक्तरंजित परिणाम समोर येतो. यामध्ये शोधकर्त्यांचा किंवा तुमचा काही दोष नाही, कारण हे विधिलिखित आहे. या विधिलिखिताची सुरुवात राजकुमार विक्रमचरित यांच्या जन्मापासून झालेली आहे व त्यानंतर घडणाऱ्या कोणत्याही घटना आपण रोखू शकत नाही, परंतु त्या आपण काही दैवी शक्तीच्या मदतीने पुढे टाळू शकतो. महागुरूंनी महाराजांना येणाऱ्या संकटाबद्दल सविस्तर सांगितले व हेही सांगितले की त्यांना राजकुमार यांचा मृत्यू माहीत होता, परंतु नियतीच्या कामामध्ये ढवळाढवळ नको म्हणून त्यांनी तपश्चर्येस प्रस्थान केले होते व त्या तपश्चर्येमधून पुढील संकटावर मात करण्यासाठी मार्ग शोधला आहे. महाराज संतुष्ट झाले व म्हणाले, बरे झाले महागुरु, या संकटातून मार्ग तर निघाला. महागुरु म्हणाले, महाराज, आपण हे संकट फक्त पुढे टाळू शकतो, नष्ट नाही करू शकत, कारण ते नियतीच्या नियमात बसत नाही. महाराज परत चिंतित झाले. मग काय करायचे आता? स्वामी म्हणाले, महाराज, यासाठी आपल्याला येणाऱ्या महाशिवरात्री अगोदरच हे सर्व रहस्यमय शोध सुरक्षित ठिकाणी ठेवावे लागणार आहेत, जे कित्येक शतके कोणाच्याही हाती लागू नयेत व ते कार्य ज्योतिर्विद मिहीर, अय्यार सोमदत्त व मी आम्ही तिघे मिळून संपन्न करणार आहोत. परंतु या कामी मला आपली नवरत्ने व त्या 5 व्यक्ती यांची मदत लागणार आहे. महाराज म्हणाले, या कामी कितीही खर्च होऊ द्या, परंतु हे सर्व शोध सुरक्षित झाले पाहिजेत. माझी तुम्हा सर्वांस पूर्ण परवानगी आहे. शबर स्वामी आनंदित झाले व म्हणाले, महाराज, आपणास यासाठी कालबंधन या नावाचा यज्ञ करावा लागेल व त्यामध्ये पंचमहाभूतांची आहुती द्यावी लागेल, तसेच आपल्या नवरत्नांचेही रक्त अर्पण करावे लागेल. तरच आपण हे शोध काही शतकांसाठी बंदिस्त करू शकतो व हे सर्व विधिवत करून आपणास ते सर्व शोध एका विशिष्ट ठिकाणी ठेवावे लागतील. त्यासाठीची योजना ज्योतिर्विद व शोधक मिहीर यांना करावी लागेल. महाराज म्हणाले, परंतु महागुरु, यासाठी पंचमहाभूतांची आहुती कशी काय द्यायची? स्वामी म्हणाले, ज्या 5 व्यक्ती मी सोमदत्तांना निवडाव्यास सांगितल्या होत्या त्या 5 व्यक्ती साक्षात पंचमहाभूते आहेत. त्यांचा जन्म याच कार्यासाठी झाला आहे, त्याबद्दल चिंता नसावी व बाकी सर्व यज्ञ व कार्य याची जबाबदारी माझी आहे व हे सर्व शोध साहित्य कोणत्या ठिकाणी ठेवायचे याची जबाबदारी ज्योतिर्विद व शोधक मिहीर यांची आहे. मिहीर हर्षित झाले व ही योजना पूर्ण करण्याची संमती दर्शवली. सोमदत्त तर पहिल्यापासूनच तयार होते. हे पाहून महाराजही तयार झाले. योजना
फक्त या चौघांना माहिती होती. गुप्त कक्षातून सर्वजण बाहेर आले. मिहिरांनी आपल्या शोधशाळेकडे प्रस्थान केले. ते आपल्या कल्पक बुद्धीचा वापर करून योजना बनवू लागले. मिहिरांनी बनवलेल्या योजनेनुसार 4 वेगवेगळ्या ठिकाणी उत्खनन व बांधकाम कार्य सुरू झाले व 2 ठिकाणी अगदी महाराज विक्रमादित्य यांनाही माहिती न होता काम सुरू होते. ते फक्त सोमदत्त व शबरस्वामी यांना माहिती होते व बाकी 4 ठिकाणांबाबत चौघांशिवाय इतर कोणालाही माहिती नव्हते. यामध्ये मिहिरांनी स्वतः इतर शोधकर्त्यांच्या मदतीने तयार केलेली यंत्रे बसवण्यात येत होती. सर्व योजना सोमदत्तांनी आपले अतिविश्वासातील अय्यार घेऊनच तयार केली होती, तर मिहिरांनी आपल्या शोधक बुद्धीचा वापर करून अगदी पुढच्या काही शतकानंतर वापरात येणाऱ्या त्या शोधांचा तिथे वापर केला होता. तर शबर स्वामींच्या आश्रमात पंचमहाभूते विविध दैवी शक्ती आत्मसात करीत होते. गंधर्वपुरीमध्ये स्वतः महाराज गंधर्वसेन यांचे मंदिर उभारण्याचे काम सुरू होते. तेथे अय्यार सुरुची लक्ष ठेवून होते. अगदी साधारणपणे काम सुरू होते. तर एलापूरमध्ये लेण्यांमधील डागडुजी सुरू होती. तेथे अय्यार मकरध्वजने मोर्चा सांभाळला होता. तर उज्जैनी शहराच्या बाजूस भतुरहरी लेण्यांचे काम जोरजोरात सुरू होते. तेथे अय्यार नीलकंठ आपली नजर लावून बसला होता. तर सांचीमधील महान बोधिसत्व यांच्या स्तूपाचे सुशोभीकरण अय्यार रणजित यांच्या देखरेखीखाली चालू होते व या सर्वांवरती स्वतः सोमदत्त लक्ष ठेवून होते व वेळोवेळी खबर महाराज विक्रमादित्यांना देत होते. तर इकडे शबरस्वामींच्या आश्रमातून पंचमहाभूते सर्व दैविक शक्तीने परिपूर्ण होऊन बाहेर पडले होते व ज्योतिर्विद वराहमिहिर सर्व योजनेत मदत करीत होते. हो, मध्यंतरीच्या काळात महाराज विक्रमादित्य यांनी मोठा दरबार भरवून ज्योतिर्विद मिहिरांना मानाची वराह ही पदवी दिली होती. तेव्हापासून त्यांचे नाव बदलून वराह मिहिर असे करण्यात आले होते. वराह मिहिर यांनी पंचमहाभूतांच्या शक्तींचा उपयोग करून विस्मयकारक यंत्रे विकसित केली होती व त्यांना वरील सर्व ठिकाणी बसवण्यात आले होते. आणखीनही 2 ठिकाणी काम सुरू होते. त्याबद्दल फक्त सोमदत्त व वराहमिहिर यांनाच माहिती होती. ते काम शबरस्वामी यांच्या आज्ञेनुसार सुरू होते. हळूहळू महाशिवरात्री जवळ येत होती. सर्व काम पूर्ण होत आले होते. आता फक्त शबरस्वामींचे काम बाकी होते. इकडे विश्वास व मंजिरी यांची अस्वस्थता वाढत होती. ते एकमेकांना आपले प्रेम सांगण्यासाठी उत्सुक होते. शबरस्वामींना अंतर्ज्ञानाने सर्व समजत होते व त्यांना माहिती होते की त्यांचा जन्म हा प्रेम, संसार यासाठी झाला नव्हता. वेळीच त्यांना रोखणे जरुरी होते. शबरस्वामींनी सोमदत्तांना त्या सर्वांना आपल्या आश्रमात घेऊन येण्यास सांगितले. त्याप्रमाणे हे सर्वजण सोमदत्तासोबत शबरस्वामींच्या आश्रमात पोहोचले. शबरस्वामींनी सर्वांना आंघोळी करून शुद्ध होऊन यज्ञशाळेत येण्याची आज्ञा केली. सर्वजण शुद्ध होऊन यज्ञशाळेत पोहोचले. त्या ठिकाणी एका यज्ञाची मांडणी केली होती व या यज्ञाभोवती 5 मृगासने टाकलेली होती. सर्वांना त्या ठिकाणी बसण्यास सांगितले. शबरस्वामींनी एक वेळ त्यांच्यावरून नजर फिरवली व बोलू लागले. तुम्हा सर्वांना सोमदत्तांनी माझ्या आज्ञेनुसार या ठिकाणी आणले आहे. तुम्हाला कोणालाही या ठिकाणी आणण्याचा उद्देश माहिती नाहीये आणि आज ती वेळ आली आहे तुम्हाला तुमच्या जन्माबद्दल, तुमच्या उद्देशाबद्दल सांगण्याची. तुमचा जन्म एका महान कार्यासाठी झालेला आहे व तुम्ही सर्व 5 जण वेगवेगळ्या शक्तींचे अंश आहात. तुम्हाला याबद्दल काहीही कल्पना नाही, परंतु तुमच्या शक्ती जागृत करणे आता जरुरी आहे. असे म्हणून शबरस्वामींनी सर्वांना हात जोडण्यास सांगितले व शिष्यांना होमकुंड प्रज्वलित करण्यास सांगितले व त्यांनी धीर गंभीर स्वरात मंत्रोच्चारास प्रारंभ केला. ओम त्र्यंबक यजामहे पुष्टिवर्धन वंदना वंदना वृक्षीय मातृतालय. हळूहळू मंत्रोच्चाराचा ध्वनी वाढू लागला. त्या 5ही जणांचे डोळे मिटलेले होते, हात जोडलेले
व ओठ मंत्रोच्चार करीत होते. हळूहळू मंत्रोच्चाराची आवर्तने वाढू लागली. 10, 20, 30, 50, 100, 200, 400, 800 असे करता करता 1001 आवर्तने पूर्ण झाली व यज्ञ पूर्ण झाला. त्यानंतर शबर स्वामींनी सर्वांना एकमेकाचे हात पकडण्यास सांगितले. त्यामुळे यज्ञाभोवती एक घेरा तयार झाला. शबर स्वामींनी यज्ञामध्ये समिधा टाकून पुढील मंत्रांचे उच्चारण चालू केले. ओम भूर्भुवस्सुः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. मंत्रोच्चाराची जसजशी आवर्तने वाढत गेली तसतशी 5 जणांना एक वेगळीच अनुभूती व्हायला सुरुवात झाली. त्यांना त्यांच्या मस्तकात आपला जन्म, आपला अंश व आपल्या जन्माचा उद्देश समजून येऊ लागला व त्यांना पुढे काय करायचे आहे तेही त्यांना समजले होते. मंत्राची 101 आवर्तने पूर्ण होताच शबर स्वामींनी सर्वांना डोळे उघडण्यास सांगितले. डोळे उघडल्यानंतर सर्वांच्या डोळ्यात अश्रू होते. त्यांना समजले होते की ते पंचमहाभूतांचे अंश आहेत व त्यांचे कार्य काय आहे. पृथ्वी तत्वातून मंजिरी, वायू तत्वातून नकुल, आकाश तत्वातून विश्वास, अग्नी तत्वातून कृतिका, जल तत्वातून सेतुमाधव हे जन्मास आलेले होते. या यज्ञाच्या सामर्थ्यामुळे त्यांना उद्देश समजले होते व त्यांच्या शक्तीही कार्यरत झाल्या होत्या. सर्वप्रथम मंजिरीने शबर स्वामींचे दर्शन व आशीर्वाद घेतले. त्यावेळेस शबर स्वामींनी तिच्या डोक्यावर हात ठेवला व सांगितले, रडू नकोस बाळा मंजिरी, दुःख करू नकोस. संसार, प्रेम या गोष्टी तुला या जन्मात करता येणार नाहीत. तुझा जन्मच यासाठी झालेला नाहीये. तुझा जन्म हा वेगळ्या उद्देशातून झालेला आहे. मी तुला आशीर्वाद देतो की पुढील जन्मी या जन्मेच्या प्रेमाची पूर्तता होईल. ही माझी नाही तर त्या सर्वशक्तिमान विधात्याची इच्छा आहे व तुला माहीतच आहे की तुला काय कार्य करायचे आहे. मंजिरीने भरल्या डोळ्यांनी त्यांच्याकडे पाहून मान डोलावली. त्यानंतर विश्वासने नमस्कार केला. शबर स्वामी म्हणाले, बाळ विश्वास, तुझे या जन्मातील आईवडिलांबाबतचे एक कार्य अपूर्ण राहिले. ते कार्य पूर्ण कर. आज तुझी वयाची 18 वर्षे पूर्ण होत आहेत. या कामी तुला सोमदत्त सहाय्य करतील. सर्वांनी एक एक करून शबर स्वामी यांचे आशीर्वाद घेतले व विश्वास व सोमदत्त यांनी जंगलाकडे तर बाकी 4 जणांनी उज्जैनी नगरीकडे प्रस्थान केले. सोमदत्तांनी जाता जाता विश्वासला त्याच्या आईवडिलांच्या मृत्यूचे खरे कारण सांगितले. खरे तर विश्वासचे वडील हे महाराज विक्रमादित्य यांच्या दरबारातील एक ज्येष्ठ अय्यार व उपसेनापती होते. ते सोमदत्तांचे अय्यारीतील गुरुही होते, जे शक राजाच्या दरबारात वेषांतर करून कार्यरत होते. सोमदत्त त्यावेळेस नवखे अय्यार होते, परंतु एके दिवशी त्यांची खबर सेनापती अरिशंत यांना लागली व ते त्यांच्या पाठलागावर निघाले. विश्वासच्या वडिलांनी सोमदत्तास घरी येण्यासाठी निरोप पाठवला, परंतु सोमदत्त पोहोचण्यापूर्वीच त्यांचे व त्यांच्या पत्नीचे अपहरण केले होते. सोमदत्त ज्यावेळेस त्यांना शोधत जंगलात पोहोचले त्यावेळेस विश्वासच्या आईची हत्या करण्यात आली होती, तर वडील गंभीर जखमी होते. त्यांनी सोमदत्तांच्या हातातच जीव सोडला, परंतु मरता मरता त्यांनी विश्वासची जबाबदारी सोमदत्तांवर सोपवली. आज पहिल्यांदा विश्वासला स्वतःच्या आईवडिलांच्या मृत्यूचे खरे कारण कळले. त्याच्या डोळ्यांमध्ये रक्त उतरले होते. सोमदत्त विश्वासला घेऊन जंगलातील कदंब वृक्षाजवळ आले, ज्या ठिकाणी सेनापती अरिशंत यांना कैद केले होते. त्यांनी कदंब वृक्षाला लाथ मारली व जमिनीवर पाय आपटला. कदंब वृक्षामध्ये दरवाजा उघडला. विश्वासला घेऊन ते आतमध्ये गेले. आतमध्ये त्यांनी शंकराच्या मूर्तीसमोरील नंदी फिरवून दुसरा दरवाजा उघडला व आतमध्ये प्रवेश केला. विश्वासला त्याच्या वडिलांचा खुनी म्हणजेच सेनापती अरिशंत दाखवला. विश्वासने सोमदत्तांना हातवारे करून त्याच्या ताब्यात देण्यास सांगितले. सोमदत्ताने गुपचूप
सेनापती अरिश्चंत यांना विश्वासच्या ताब्यात दिले. विश्वास त्यांना घेऊन जंगलात गेला व मोकळे सोडले व धनुष्यातला तीर लावून उभा राहिला. अरिश्चंतांनी मोकळे सुटताच अश्वावर बसून शक राज्याकडे धाव घेण्यास सुरुवात केली. पाठीमागे विश्वास धनुष्य घेऊन होता. काही वेळानंतर अरिश्चंत दिसेनासे झाले. विश्वासने आपल्या धनुष्याला एका वेळी 3 बाण लावून त्याची प्रत्यंच्या कानापर्यंत खेचली व सोडून दिली. सुसू करीत तिन्ही बाण सुटले व जंगलातील वृक्षांना भेदत दिसेनासे झाले. काही क्षणानंतर एक भयानक किंकाळी जंगलामध्ये फुटली. सोमदत्तांनी व विश्वासने जाऊन बघितले तर विश्वासने सोडलेले 3ही तीर अरिश्चंत यांच्या हृदयातून एक व 2 डोळ्यातून 2 आरपार झाले होते. विश्वासने ते पाहिल्यानंतर आकाशाकडे पाहून जोरात आरोळी ठोकली. तो ओरडला, बाबा, मी तुमच्या मृत्यूचा बदला घेतला. सोमदत्त आश्चर्यचकित झाले. ते समजले होते की विश्वास मुका झाला होता, परंतु त्यांना हे माहीत नव्हते की आपल्या वडिलांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी त्याने न बोलण्याचा प्रण केला होता. सोमदत्तांनी त्याच्या पाठीवरती थाप टाकली व आपल्या मिठीत घेतले व तिथून दोघांनीही उज्जैनीकडे प्रयाण केले. इकडे सर्वच्या सर्व पंचमहाभूतांना घेऊन शबरस्वामींनी शोध गुप्त ठेवण्यासाठीची तयारी सुरू केली. परंतु हे कोणासही माहिती नव्हते की सेनापती अरिश्चंत यांच्या मृत्यूची खबर राजा रुद्रदामाच्या दरबारात पोहोचली होती व त्यांचा अय्यार चंद्रचूड वेषांतर करून महाराज विक्रमादित्य यांच्या राजवाड्यात घुसला आहे. इकडे महाराज विक्रमादित्य यांच्या दरबारात शबरस्वामींनी सोमदत्त, महाराज विक्रमादित्य व ज्योतिर्विद मिहिर यांच्यासोबत एक गुप्त बैठक बोलावली होती. त्यांची पुढील कार्यवाहीबद्दल चर्चा सुरू होती. महाराजांनी सोमदत्तांना 4 ठिकाणी चालू असलेल्या कार्याबद्दल विचारले. सोमदत्तांनी विस्तृतपणे सर्व सांगितले. त्यानंतर शबरस्वामींनी काही विशिष्ट सूचना दिल्या व बैठक संपली. सर्वजण आपापल्या मार्गाने बाहेर जात असतानाच अचानक सोमदत्तांना वाटले की आताच कोणीतरी गुप्त कक्षापासून बाजूला झाले. सोमदत्त सावध झाले व त्यांनी त्या गोष्टीचा पाठलाग केला असता त्यांना राजवाड्यातील एक नोकर लगबगीने बाहेर जात असताना दिसला. सोमदत्तांनी पाठीमागून त्याला आवाज दिला, खबरदार, आहे तिथेच थांब. परंतु तो नौकर न थांबता धावत सुटला व बाहेर उभ्या असलेल्या अश्वावरती आरूढ झाला व वेगाने किल्ल्याबाहेर पडला. सोमदत्तांनी काही सैनिक घेऊन त्याचा पाठलाग सुरू केला, परंतु तो जंगलात घुसला व दिसेनासा झाला. सोमदत्तांनी जंग पछाडले, परंतु तो नौकर काही सापडला नाही. तो नौकर म्हणजेच अय्यार चंद्रचूड होता व तो जंगलातील गुप्त मार्गाने नाहीसा झाला होता. सोमदत्त समजून गेले की आपले गुपित बाहेर पडले. परंतु महाराज विक्रमादित्य, सोमदत्त व शबरस्वामी यांच्या योजनेतील कितपत बोलणे चंद्रचूडने ऐकले आहे याचा अंदाज नव्हता. म्हणून त्यांनी जातीने शोध घेण्याचे ठरवले व ते रूप पालटून शक राजामध्ये गेले. तेथे जाऊन सर्वात प्रथम त्यांनी महाराजांचे गुप्तचर प्रमुख शिलाहार यांचे अपहरण केले व त्यांच्या जागी ते स्वतः राजा रुद्रदामा यांना जाऊन भेटले व त्यांनी राजांना मुजरा केला. बोला प्रमुख शिलाहार, काय खबर आहे? महामहिम, वाईट खबर आहे. महाराज विक्रमादित्यांनी त्यांचे शोध अतिशय गुप्त जागी लपवलेले आहेत. प्रमुख शिलाहार, ही खबर आम्हाला चंद्रचूडद्वारे अगोदरच भेटली आहे व त्यावर कार्यही सुरू झाले आहे. काळजी नसावी. सोमदत्तांनी त्यांना विचारले, कोणते कार्य? महाराज म्हणाले, हे कार्य फक्त मी आणि अय्यार चंद्रचूड यांच्याशिवाय दुसरे कोणालाही माहिती नाही. तुम्ही इकडे लक्ष देऊ नका. आणखीन काही खबर भेटते का ते पहा. सोमदत्तांनी मुजरा केला व आल्या पावली ते परत आले. त्यांनी महाराज विक्रमादित्य यांना भेटून याबद्दलची खबर सांगितली. महाराज चिंताक्रांत झाले. त्यांनी शबरस्वामींना बोलावणे पाठवले. स्वामी आल्यानंतर त्यांना झालेल्या घटनेबद्दल सांगितले. शबरस्वामी सोमदत्ताकडे पाहून गूढपणे हसले व म्हणाले, महाराज, याबद्दल आम्हाला अगोदरच कल्पना होती.
व त्याबद्दलचा उपाय अगोदरच केलेला आहे. चिंता नसावी. महाराज विक्रमादित्य हे ऐकून संतुष्ट झाले. शबर स्वामींनी सोमदत्तांना विचारले, सर्व ठिकाणचे कार्य पूर्ण झाले का? सर्व कार्य पूर्ण झालेले आहे, फक्त महाशिवरात्रीची प्रतीक्षा आहे. शबर स्वामींनी संतुष्टीने मान हलवली व ते आपल्या आश्रमाकडे निघाले. तिकडे शक राज्यामध्ये राजा रुद्रदामा, अय्यार चंद्रचूड व एक अतिशय भयानक असा व्यक्ती गुप्त कक्षामध्ये बसले होते. त्या व्यक्तीच्या पहनाव्यावरून तो कुणीतरी सिद्ध मांत्रिक वाटत होता. त्याचे कपडे, त्याच्या गळ्यातील भयानक नरमुंडीची माळ, डोक्यावरील जटा यामुळे तो अधिकच भयानक वाटत होता. त्यांची अगदी हळू आवाजात वार्ता चालली होती. राजा रुद्रदामांनी चंद्रचूडला त्या व्यक्तीची ओळख मांत्रिक कापालिक म्हणून करून दिली व सांगितले की पुढील योजनेसाठी मांत्रिक कापालिक आपणास मदत करणार आहेत. चंद्रचूड म्हणाला, क्षमा असावी महामहिम. अय्यार सोमदत्तांनी सेनापती अरिशंत यांचे रूप घेऊन आपणा सर्वांना अंधारात व गाफील ठेवले व त्यांचा कार्यभाग साधून घेतला. राजा रुद्रदामा म्हणाले, चिंता नसावी चंद्रचूड. तुम्ही सांगितलेल्या खबरीवरून आता ही नवीन योजना आखण्यात आलेली आहे व त्यासाठीच मांत्रिक कापालिक यांना बोलावले आहे व विक्रमादित्यांच्या योजनेचा प्रतिशह मांत्रिक कापालिक यांच्याजवळ तयार आहे. होऊन जाऊ दे दैवी व अघोरी शक्तीची लढत. कापालिक रुद्रदामासमोर झुकून म्हणाला, महामहिम, परंतु आपल्याला शाही रक्ताचा वारसदार हवा आहे. राजा रुद्रदामा गूढपणे हसले व चंद्रचूडकडे पाहत म्हणाले, कापालिक, त्याची चिंता करू नका, तुम्ही तयारीला लागा. कापालिकाने मान हलवली व म्हणाला, महामहिम, माझी तयारी पूर्ण झाली आहे. फक्त शाही रक्ताची व महाशिवरात्रीची प्रतीक्षा आहे. रुद्रदामा म्हणाले, काळजी करू नका. महाशिवरात्रीच्या दिवशी शाही रक्ताचा व्यक्ती तुम्हास जरूर मिळेल. तयारी करा. या तुम्ही. कापालिक रुद्रदामांना प्रणाम करून गुप्त कक्षातून बाहेर पडला व आपल्या ठिकाणाकडे निघाला. गुप्त कक्षामध्ये आता फक्त चंद्रचूड व रुद्रदामा होते. राजा रुद्रदामा यांनी उठून चंद्रचूडला आलिंगन दिले व म्हणाले, चंद्रचूड, तुझ्या शाही रक्ताची ओळख देण्याची वेळ आली आहे. जरी आपला विक्रमादित्याने पाडाव केला असला तरी आपण त्याच्यासमोर हार मानू शकत नाही. रणांगणात नाही तर कपटाने तरी आपण त्याला हरवून दाखवू. तू माझा भाऊ आहेस हे दाखवण्याची वेळ आली आहे. आता तुला अय्यारी करण्याची गरज नाही. महाशिवरात्रीपर्यंत तू आपल्या परिवारासोबत जीवन व्यतीत कर. आपल्या शक वंशासाठी बलिदान देण्याची वेळ आली आहे. चंद्रचूड हसला व म्हणाला, हो दादा. ते दोघेही आलिंगनबद्ध झाले व नंतर गुप्त कक्षातून बाहेर पडले. इकडे महाशिवरात्री 2 दिवसांवर येऊन ठेपली. शबर स्वामींनी नकुल व सोमदत्तांना बोलावणे पाठवले. त्यांनी आश्रमात येऊन शबर स्वामींना प्रणाम केला. स्वामींनी त्यांना हात उंचावून आशीर्वाद दिला व मृगजिनावरती बसण्याचा इशारा केला. शबर स्वामी म्हणाले, बाळ नकुल, या जन्मी तुझे एक कार्य अपूर्ण राहिले आहे जे तुझ्या मातापित्याशी संबंधित आहे. परंतु तू दीक्षा घेतल्यामुळे ते कार्य करू शकत नाही. परंतु या जन्मीचे कार्य तुला पुढील जन्मी करावयाचे आहे. नकुलने शबर स्वामींना नमस्कार केला व म्हणाला, माहीत आहे स्वामीजी, माझ्या वडिलांचा खुनी मोकाट फिरतो आहे. परंतु तुमच्या आज्ञेनुसार मी त्याला या जन्मी सोडतो आहे. आज्ञा असावी. शबर स्वामींनी नकुलला आशीर्वाद दिला व सर्वांना, सोमदत्तांना महाराज विक्रमादित्य, नवरत्ने व पंचमहाभूतांसोबत एलापूरकडे प्रयाण करण्याची आज्ञा केली. सोमदत्ताने नकुलसोबत आश्रमातून प्रयाण केले व जाऊन महाराज विक्रमादित्य यांची भेट घेतली आणि शबर स्वामींचा निरोप सांगितला. महाराज विक्रमादित्य यांनी सोमदत्तांना त्वरित निघण्याची तयारी करण्याचे आदेश दिले. सर्वजण निघण्याच्या तयारीस लागले. तिकडे जिथे विश्वास, मंजिरी व इतर 3 जण थांबले होते त्या ठिकाणी विश्वास व मंजिरी समोरासमोर आले. ते फक्त
एकमेकांकडे पाहत होते. त्यांच्या भावना त्यांच्या डोळ्याद्वारे बाहेर निघत होत्या. अचानक मंजिरीने भावना विनाश होऊन विश्वासला आलिंगन दिले व म्हणाली, हे नाथ, आपण जर पंचमहाभूतांचा अंश नसतो तर किती बरे झाले असते. आपणही सामान्य लोकांप्रमाणे प्रेम केले असते व संसार केला असता. विश्वासने तिच्या पाठीवरून हात फिरवला, तिचे डोळे पुसले व म्हणाला, प्रिये, आपल्या प्रेमाची साथ या जन्मी इथपर्यंतच होती. आपल्याला या जन्मात प्रेमाचा अधिकार नाही, कारण आपला जन्मच विधात्याच्या कार्यासाठी झाला आहे. या जन्मी अपूर्ण राहिलेले प्रेम पुढील जन्मी पूर्ण करू. मी जन्मोजन्मी फक्त तुझ्यावरती प्रेम करत राहील. माझ्या या प्रेमास पुढील सर्व जन्मासाठी जिवंत ठेव. भेटूया आता पुढील जन्मी. मंजिरीने त्याला परत एक वेळ आलिंगन दिले व ते तेथून बाहेर पडले. महाराज विक्रमादित्य, सोमदत्त, शबरस्वामी, नवरत्ने व पंचमहाभूते यांच्यासह सैन्य एलापुरात पोहोचले. तिथे पोहोचताच महाराजांच्या सैन्याने सेनापती विक्रमशक्ती यांच्या आज्ञेनुसार एलापुरातील कैलास मंदिर व त्याच्या 5 योजन परिसरात सुरक्षाकडे तयार केले. या परिसरात कोणासही येण्याची परवानगी नव्हती. कैलास मंदिरासमोरील प्रांगणात 4 होमकुंडांची रचना केली होती. त्यापैकी एक होमकुंड हे पंचकोनी होते व 3 चौकोनी होते. पंचकोनी यज्ञाच्या भोवती 5 मृगजीन व एका चौकोनी यज्ञाभोवती 9 मृगजीन, एका चौकोनी यज्ञाभोवती 2 मृगजीन व एका यज्ञाभोवती 1 मृगजीन असे टाकलेले होते. त्या सर्व यज्ञाभोवती सर्व प्रकारच्या समिधा जमा करून ठेवण्यात आलेल्या होत्या. या होमकुंडाच्या आसपास व मंदिराच्या प्रांगणात नवरत्न, पंचमहाभूते, सोमदत्त, महाराज विक्रमादित्य व शबरस्वामी यांच्याशिवाय कोणासही परवानगी नव्हती. त्या होमकुंडापासून जवळजवळ 1 योजन अंतरापर्यंत अगदी पक्षात सुद्धा येण्यास मुभा नव्हती, इतका कडेकोट पहारा ठेवला होता. महाशिवरात्रीचा मुहूर्त सुरू होण्याच्या रात्रीपासून कैलास मंदिरात अखंड शिवतांडव स्तोत्र सुरू होते. जटाटवी गलच्चल प्रवाह भावितस्थले गले वलंबिलंबितांबुजंग तुंग मालिकां डमड्डमड्डमड्डमन्निनाद वड्डमर्वयं चकार चंड तांडवं तनोतु नः शिव शिवम्. आणि या शिवतांडव स्तोत्रामुळे आसपासचा कित्येक योजन पर्यंतचा परिसर पवित्र होत होता. महाशिवरात्रीच्या मुहूर्ताची वेळ जवळ येत चालली होती. या महाशिवरात्रीचा मुहूर्त 2 सहस्त्र वर्षानंतर एकदाच येत होता व हा मुहूर्त साधूनच हे 3 महायज्ञ करण्याची योजना आखली होती. सर्वांना दाखवण्यासाठी तर हे महायज्ञ होते, परंतु या यज्ञा पाठीमागचा उद्देश फक्त सोमदत्त, महाराज विक्रमादित्य व शबरस्वामी यांनाच माहिती होता. त्याच वेळेस तिकडे शक राज्यात महाकालीच्या प्रचंड मूर्तीसमोर मांत्रिक कापालिक, महाराज रुद्रदामा व अय्यर चंद्रचूड हजर होते व त्या ठिकाणीही होमाची तयारी सुरू होती. सर्व मांडणी करण्यात आली होती व येथेही महाशिवरात्रीच्या मुहूर्ताचीच वाट पाहत होते. एलापुरात वैदिक पद्धतीने तयारी होती तर शक राज्यात अघोरी पद्धतीने तयारी होती. एका ठिकाणी शिवउपासना सुरू होती तर एका ठिकाणी महाकाली म्हणजेच पार्वतीची उपासना सुरू होती. एक पूजा धर्मासाठी तर एक पूजा अधर्मासाठी होती. एका प्रकारे महाशिवरात्रीच्या या दुर्मिळ मुहूर्तावर शिवशक्ती व महाकाली शक्ती यांची टक्कर होणार होती. यामधून काय निष्पन्न होणार हे येणारा काळच ठरवणार होता. शबर स्वामींनी महाशिवरात्रीचा मुहूर्त लागण्याच्या 1 प्रहर अगोदरच महाराज विक्रमादित्य यांची गुप्तपणे भेट घेतली व म्हणाले, महाराज, माझे या भूतलावरचे कार्य समाप्त करण्याची वेळ आलेली आहे. मला इथून पुढे जे काही घडणार आहे त्याच्यावरती लक्ष ठेवण्याची जबाबदारी आहे. महाराज, हा महाशिवरात्रीचा मुहूर्त संपन्न झाल्यानंतर मी देहत्याग करीन. त्याच वेळेस आपल्या झोळीतून एक सुबक अशी बसलेली स्वतःची सुवर्ण प्रतिमा काढून महाराज विक्रमादित्य यांच्या हातात दिली व म्हणाले, महाराज, ही सुवर्ण मूर्ती होमाच्या वेळेस स्वहस्ते यज्ञकुंडाजवळ स्थापित करा.
मी देहत्याग केल्यानंतर माझी आत्मा या मूर्तीमध्ये प्रविष्ट होईल व पुढील 2 सहस्त्र वर्षासाठी समाधीस्थ होईल. हा यज्ञ संपन्न झाल्यानंतर तुम्ही ही मूर्ती अजिंठ्याच्या गुप्त ठिकाणी नेऊन ज्या ठिकाणी ते शोध ठेवले आहेत त्या ठिकाणी तुमच्या स्वहस्ते ठेवावी व त्या गुप्त रस्त्याला खोलणाऱ्या चावीचे 4 तुकडे एलापूर, गंधर्वपुरी, सांची व भतुरहरी या ठिकाणच्या गुप्त कक्षात ठेवावे. माझा आत्मा असणारी ही मूर्ती योग्य वेळेस त्या ठिकाणाहून नाहीशी होईल व ती पुढे कार्यासाठी योग्य त्या व्यक्तीच्या हाती पोहोचेल. या कामी तुम्हाला ज्योतिर्विद वराहमिहिर मदत करतील व या 5ही ठिकाणचे द्वार बंद करा. हे द्वार 2 सहस्त्र वर्षानंतरच विक्रमसेन खोलतील व हे सर्व शोध आपल्या सुपूर्द करतील किंवा त्यावेळेसच्या काळाप्रमाणे त्यांना निर्णय घेण्याचा अधिकार आहे. तोपर्यंत जगातील कोणतीही शक्ती या 5ही द्वारास खोलू शकणार नाही. अगदी खुद्द विधाता सुद्धा खोलू शकणार नाही. महाराज विक्रमादित्य म्हणाले, परंतु महागुरु, माझे आयुष्य 2 सहस्त्र वर्षाचे क्वचितच नाहीये. शबर स्वामी मंदपणे हसले व म्हणाले, महाराज, पंचमहाभूते व आमचे बलिदान हे तुम्हाला त्यावेळेस खेचून आणतील. विधात्याचीच ही रचना आहे. त्या रचनाकाराच्या रचनेत मी फक्त रंग भरायचे काम करतोय. आपणही तेच करावे, हे उत्तम. परंतु महाराज विक्रमादित्य हे शबर स्वामींचे बोलणे ऐकून व्यथित झाले. परंतु काय करणार, भारतवर्षावरील संकटाचा काळ होता व यामध्ये कोणाची ना कोणाची तरी आहुती पडणारच होती व विधात्याने स्वतः त्या आहुत्या निर्माण केल्या होत्या. त्यामुळे महाराज विक्रमादित्य यांची भूमिका ही फक्त बघ्याची होती. महाराज विक्रमादित्य यांनी हे सर्व बोलणे झाल्यानंतर महागुरु शबर स्वामी यांच्या पायावरती डोके ठेवून आशीर्वाद घेतला व ते दोघे तेथून बाहेर पडले. इकडे रुद्रदामाच्या राज्यात कालीमातेच्या मूर्तीसमोर रुद्रदामा, मांत्रिक कापालिक व अय्यार चंद्रचूड बसले होते. मांत्रिक म्हणाला, महामहिम, आपले रक्त तलवारीने काढून या मनुष्य कवटीमध्ये जमा करा. त्याप्रमाणे रुद्रदामाने केले. मांत्रिकाने शाही रक्ताच्या व्यक्तीस बोलावण्यास सांगितले. रुद्रदामाने चंद्रचूडकडे इशारा केला व सांगितले की हा चंद्रचूड माझा भाऊ आहे व हाच पूजेसाठी तयार आहे. कापालिकने मान हलवली व पूजेची तयारी केली. महाशिवरात्रीचा मुहूर्त समीप येऊन ठेपला. तसे शबर स्वामींनी नवरत्नांना होमकुंडाभोवती सुचिरभूत होऊन बसण्यास सांगितले. दुसऱ्या पंचकोनी होमकुंडाभोवती पंचमहाभूतास, तिसऱ्या होमकुंडाभोवती महाराज विक्रमादित्य व महागुरु शबर स्वामी विराजमान झाले. तर चौथ्या होमकुंडासमोर सोमदत्त बसले. महाराज विक्रमादित्यांनी होमकुंडाच्या बाजूलाच शबर स्वामींनी दिलेली सुवर्णमूर्ती स्थापित केली होती. मुहूर्ताची वेळ जवळ येताच 4ही होमकुंड प्रज्वलित करण्यात आले. त्यामध्ये समिधा टाकल्या गेल्या व हवनास सुरुवात झाली. प्रत्येक होमकुंडावरती बोलले जाणारे मंत्रोच्चार वेगवेगळे होते, परंतु त्या वेगवेगळ्या मंत्रोच्चारातून एक वेगळीच शक्ती निर्माण होत होती व त्या या 4ही शक्ती अवकाशामध्ये जाऊन एक मंडल तयार करत होत्या. हळूहळू ते मंडल पूर्णत्वास येऊ लागले व मंत्रांची आवर्तने वाढू लागली. तसतसे अवकाशातील मंडल प्रबळ होऊ लागले. तिकडे कालीमातेसमोर महाशिवरात्रीचा मुहूर्त जवळ येताच कापालिकाने घुबडाच्या चरबीपासून तयार केलेल्या त्या तेलाने होमकुंडातील अग्नी प्रज्वलित केला. तो भयानक काळा अग्नी आकाशाकडे जाऊ लागला आणि कापालिकाने कर्कश स्वरात काली आवाहनाची मंत्रसाधना सुरू केली. त्या कर्कश मंत्रध्वनीमुळे अवकाशात एक वेगळ्याच प्रकारचे आभामंडल तयार झाले व ते चमकू लागले. आकाशामध्ये मेघ भरून आले, विजा कडाळू लागल्या. शक राज्यातील लोक भयभीत झाले, कारण इतके भयानक अवकाशातील प्रकार कधीच कोणीही पाहिले नव्हते. त्यामुळे अशुभाची शंका सर्वांच्या मनात सतावू लागली. कापालिकाचा आवाज टिपेस पोहोचला होता व मंत्राची भयानक आवर्तने, होम व कुंडातील भयंकर अग्नी यांच्या जुगलबंदीतून
जे आभामंडल तयार झाले होते ते पूर्ण प्रकाशाने चमकू लागले. त्याच वेळेस अवकाशातील 5 वेगवेगळ्या ठिकाणाहून तारका तुटून वेगाने एकत्र आल्या व महाशिवरात्रीचा मुहूर्त सुरू झाला. त्याबरोबर कापालिकाने चंद्रचूडास इशारा केला. चंद्रचूडने हातामध्ये राजा रुद्रदामाचे रक्त असलेली कवटी घेऊन महाकाली मातेच्या मूर्तीस प्रणाम केला व होमकुंडाच्या भयानक अग्नीत प्रवेश केला. त्याचबरोबर अवकाशात बनलेले आभामंडल तुटले व भयंकर वेगाने येऊन होमकुंडात आदळले. होमकुंडातून एक तेजस्वी प्रकाश किरण निघून महाकाली मातेच्या मूर्तीत समाविष्ट झाला व मूर्तीतून आवाज आला, बोल बालका कापालिका, मी तुझ्या पूजेने प्रसन्न झाले आहे. तुला काय हवे आहे? कापालिकाने व राजा रुद्रदामाने महाकालीच्या मूर्तीसमोर साष्टांग दंडवत घातला. कापालिक म्हणाला, हे कालीमाते, हे अनुष्ठान मी माझ्यासाठी नाही तर राजा रुद्रदामासाठी केले आहे. बोल रुद्रदामा, काय हवे तुला? रुद्रदामा म्हणाला, हे कालीमाते, माझे व चंद्रचूडचे जीवन विक्रमादित्यांच्या यज्ञातील फळाबरोबर जोडून टाक. कालीमातेचा हसण्याचा आवाज आला व बोलली, तथास्तु. त्याच वेळेस कापालिकाने मातेस नमस्कार केला व होमकुंडात अग्निप्रवेश केला. होमकुंडातून एक किरण निघून कालीमातेच्या मूर्तीत समाविष्ट झाला. कालीमातेचा आवाज आला, हे भक्ता कापालिका, तुझी सुप्त इच्छा पूर्ण होईल. राजा रुद्रदामाचे कार्य झाले होते. आता त्याच्या हाती काही उरले नव्हते. तो तेथून संतुष्टपणे आपल्या राज्याकडे निघून गेला. इकडे अजिंठ्याच्या कैलास मंदिरासमोर होमामध्ये समिधा टाकल्या जात होत्या व पवित्र शिवतांडव मंत्राचे आवर्तन सुरू झाले होते. त्याच वेळेस अवकाशात महाशिवरात्री मुहूर्त सुरू झाला. 5 तारे तुटून एका ठिकाणी आले व त्यातून एक तेजस्वी किरण निघून अवकाशात बनलेल्या तेजस्वी मंडलाच्या मध्यभागी धडकले. त्याच वेळेस शबरस्वामींनी 5 जणांना इशारा केला. त्याचबरोबर त्या 5 जणांनी आपापले हात एकमेकांच्या हातामध्ये गुंफून पंचकोनी होमाभोवती मंडल तयार केले. त्यावेळेस अवकाशातील मंडळातून 7 तेजस्वी किरण निघाले व पंचमहाभूते शबरस्वामी व सोमदत्तावरती येऊन आदळले. ते किरण आदळताच पंचमहाभूतांची व सोमदत्ताची शरीरे हळूहळू निळसर प्रकाशात विलीन होऊ लागली व ते सर्वजण त्या प्रकाशाद्वारे अवकाशातील आभामंडळात विलीन झाले. त्याच वेळी महागुरु शबरस्वामींचा आत्मा निघून मूर्तीमध्ये समाविष्ट झाला व शरीर निळसर प्रकाशात आभामंडलात विलीन झाले. त्या आभामंडलातून 6 तेजस्वी असे दिसणारे गोळे निघाले व आकाशात 6 वेगवेगळ्या दिशेस मार्गस्थ झाले. ते पाहून महाराज विक्रमादित्य व नवरत्नांनी आकाशाकडे पाहून हात जोडले. वरील आभामंडलातून एक आकाशवाणी झाली, हे राजा, तुझे कार्य संपन्न झाले, परंतु त्याच वेळेस तुझ्या या कार्यास दुसरे भविष्य जोडले गेले आहे. त्यामुळे ज्यावेळेस हे द्वार उघडण्यासाठी पंचमहाभूते जन्म घेतील त्याच वेळेस राजा रुद्रदामा, कापालिक व चंद्रचूड ही जन्म घेणार आहेत. तुझे राज्य पृथ्वी तलावर पसरून तू यशस्वी चक्रवर्ती सम्राट होशील. तथास्तु. हळूहळू ते आभामंडल हे एका तेजस्वी किरणामध्ये परावर्तित झाले व ते किरण वेगाने कैलास मंदिरातील शिवलिंगात शिरून नाहीसे झाले. महाशिवरात्रीचा मुहूर्त संपला होता. पंचमहाभूत सोमदत्त व शबरस्वामी यांचे आत्मे पुढील कार्यासाठी रवाना झाले होते. आता महाराज विक्रमादित्य यांच्या हाती फक्त ती मूर्ती गुप्त ठिकाणी ठेवणे व त्या 5 ठिकाणांचे द्वार बंद करणे एवढेच काम राहिले होते. त्याप्रमाणे त्यांनी वराहमिहिरांना सोबत घेऊन ते कार्य पूर्ण केले व महाराज आपल्या राज्यकारभारास लागले. त्यांना एवढी तरी संतुष्टी होती की सध्याच्या युगात हे आधुनिक शोध दुष्टशक्तीच्या हाती पडले नाहीत. पुढे काय घडणार होते हे देव जाणे. ही कथा जर तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि अशा नवनवीन कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.